2 दिवसाच्या सुट्टीनंतर सोमवारपासून पुन्हा आपल्या शाळेच्या डब्याचं रुटीन चालू। तर आज नुसता सोमवारच नाही तर नवरात्रीचा पहिला दिवस आहे। डबे झाल्यानंतर पटकन आंघोळ करून घेतली, देवाची भांडी देव वगैरे सगळे स्वच्छ करून घेतले। तर आता बरेच जण म्हणतात की देवांना घासू नये, पण मी घासते, त्याशिवाय ते स्वच्छ दिसत नाही। त्यानंतर जो देवारा आहे तो पण गुलाबजलाने व्यवस्थित पुसून घेतला। तर आजच्या पूजेमध्ये देव हे खाऊच्या पानावरतीच पूजले जातात। परत 8 ते 9 दिवस देवांना आंघोळ घातली जात नाही। आमच्या इथे तर तसं असतं, तुमच्या इथे कसं असतं ते नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि हो, एक राहिलं, तुम्हा सगळ्यांना नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा देवी आई पूर्ण करो, हीच तिच्या चरणी प्रार्थना। तर अशी होती माझी आजची पूजा। त्यानंतर घरातली कामे काही आपल्याला सुटली नाहीत, लगेच कपडे वाळत घातली, स्वतःसाठी फराळ बनवला। त्यानंतर थोड्या वेळाने कृष्णा आला आणि तो रोज सांगतो काय खाल्लं काय नाही, शाळेतून आलेलं सगळं तो दाखवतो। आणि उपवास असल्यानंतर चहाची आठवण आपल्याला लवकरच होते। इथे माझा उपवास आहे आणि इकडे काय चालू आहे, वडापाव पार्टी। तर असाच होता माझा आजचा व्लॉग। आवडला असेल तर नक्की लाईक करा। तोपर्यंत बाय बाय।